धर्मप्रचारामध्ये कुठेही बोलवा, धर्मप्रचारामध्ये मागं न राहणारे आणि विशेष करून सर्व गुरुवर्यांची सेवा त्यांच्या हातानं घडत गेलेले आणि घडत जावं असे आमचे कीर्तनारूपी सेवा समर्पण केलेले भूषण स्वामी वाखारीकर स्वामीजी आणि या गावातील जंगममूर्ती आणि गावातील सर्व सद्भक्तगण आणि माता, गेल्या कित्येक वर्षापासून हा जो शिवनाम सप्ताह अत्यंत आनंदानं वैभव रीतीनं तुम्ही करत आहात. खरं तर याला एक इतिहास आहे आणि या सर्व कार्यक्रमाला पेटीचं गायनाचा साथ देत असणारे आमचे बबनप्पा कोसरीकरजी, गायक वादक मंडळी आणि विशेष करून शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं कीर्तनरूपी सेवा आमच्या भूषण स्वामीजींचंच असते. मी बरेच वर्ष पाहत आहे. जंगमो जगदोद्धारक, कारण जंगम या शब्दाचा अर्थ फिरत राहणे. मग त्यांनी एका ठिकाणी राहतात का? टाळ्या वाजवा. जंगम या शब्दाचा अर्थच आहे चर करणे. चर म्हणजे फिरत राहणे, स्थिर वस्तू नाही आहे ते. जंगम या शब्दाचा अर्थ दुसरं एक असं होतं, फिरत राहणे, उगं फिरणं नाही. धर्म प्रचारार्थासाठी, धर्माच्या उद्धारासाठी धर्माचं सूत्र हाती धरून फिरत राहणं म्हणजे जंगम कुलाचं वंश उद्धार करण्याच्या गोष्ट आहे, भक्तांचा उद्धार करण्यासाठी. खरं तर अनेक कीर्तनकार आम्ही पाहतो, त्याही कीर्तनकारांचं सर्वांचं आम्ही ऐकलो, पण आमच्या भूषण स्वामी वाखारीकरांचं वर्णन नाही आहे. पण त्यांच्या विद्यामध्ये तेवढं वैखरिता आहे आणि त्यांचं जो कीर्तन कोणी ऐकलं तर त्याने जीवनामध्ये आत्मसाक्षात जर केलं तर तो मानवापासून महादेव व्हायला उशीर लागत नाहीये, असं आमचं भूषण स्वामी वाखारीकरांचं कीर्तन आहे. काहीतरी असतील पुण्यगाठी, तेव्हाच होतील गुरु भेटी. प्रत्येक वर्ष या ठिकाणी प्रेमानं आम्हाला आदरानं आमंत्रित करतात तुम्ही सगळे, आणि त्या भावनेनं आम्ही सुद्धा इथं न चुकवता येऊन वेळेवर येऊन तुम्हा सर्वांना आशीर्वचन देतो. म्हणजे सत्संग कधी लाभतो? दुर्लभम प्राप्य मानुषम जननः म्हणून सांगितलेले. मनुष्य जन्म हे दुर्लभ आहे आणि त्यातला त्यात अत्यंत दुर्लभ म्हणजे वीरशैव धर्मामध्ये येणं अत्यंत दुर्लभ म्हणून सांगितले गेलेले. त्याचं कारण काय महाराज? देहो देवालय प्रोक्तः, उत्कृष्ट कल्पना म्हणून उगच म्हणत नाही. वीरशैव धर्म महान आहे म्हणून सांगतात, उगच सांगत नाही. कारण हे धर्म असं आहे, तुम्ही अभंग म्हणता जन्मा आधी गर्भाशी लिंग धारण. बाकी इतर धर्मामध्ये तुम्ही पहा, जन्मल्यावर त्याच्या धर्माचं काहीतरी ओळख त्याच्या शरीरावर येतो. पण हे वीरशैव धर्म एकच असा आहे, जन्मण्याचा अगोदर म्हणजेच 8व्या महिन्यामध्ये सद्गुरूंच्या हस्ते त्या गर्भाला लिंग संस्कार करणारा एकमेव धर्म कोणता असेल तर तो वीरशैव लिंगायत धर्म आहे. वीरशैव म्हणून सांगतात दुर्लभम प्राप्य मानुषम जननः. मनुष्य जन्माला येणं अति दुर्लभ आहे. त्यातलं त्यात
वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला येणं हे अत्यंत दुर्लभ मानले गेलेले. त्यामुळं गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक आणि प्रसाद. आम्हाला कोणीतरी विचारलं, महाराज सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? आता तुमच्या लक्षात येते कोणाकडे धन आहे, धान्य आहे, संपत्ती आहे, तो व्यक्ती सगळ्यात श्रीमंत असा आपण सहज सांगू शकतो. पण शास्त्राला जर हे प्रश्न विचारलं तर सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे असं शास्त्र संमतीने जर सांगायचं जर झालं, ज्याच्याकडं हे 8 रत्न आहेत तोच व्यक्ती सगळ्यात मोठा श्रीमंत आहे म्हणून वीरशैव धर्म सांगतो. ते कोणतं रत्न आहे महाराज? पहिलं गुरु आहे, लिंग आहे, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक आणि प्रसाद. हे 8 रत्न ज्या व्यक्तीकडे आहे तो सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती आहे, मोठा श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून सांगतात. म्हणून ज्यांचं आपण पारायण करतो, आजच्या 475 वर्ष पूर्वी, 75 पेक्षा जास्त झाला असेल, 25 वर्ष, मग 425 वर्ष पूर्वी तो माऊली होऊन गेली. त्यांनी म्हणून गेलं, त्यांनी म्हणले की आम्हाला मोक्ष नाही पाहिजे. मग आम्ही कशाला मोक्ष मागायचं? जर थोर संत माऊलीनं जर आपल्याला मोक्ष नाही पाहिजे म्हणून जर मागितलं असेल, मग काय मागितलं त्याने? तुम्ही रोज म्हणता अभंग, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा तेही मज देवा जन्मोजन्मी. मग जन्मोजन्मी हे शब्द जे आहे ना, श्री सिद्धांत शिखामणी मध्ये सुद्धा जगद्गुरु रेणुकाचार्यांनी महामहिमाशाली असलेल्या अगस्त्य महर्षीला निमित्त करून उद्बोधन केलेलं ग्रंथ श्री सिद्धांत शिखामणी. मग याच्यात काय सांगितलं त्याने? माऊलीनं सांगितलं, जन्मोजन्मी मला जन्म नका देऊ, म्हणजे मला मोक्ष नका देऊ, मला जन्म द्या. आणि कशात जन्म द्या? ज्याच्यात हे 8 रत्न आहे त्या धर्मामध्ये मला जन्म द्या, त्या धर्मामध्ये मला जन्म द्या म्हणून माऊलीनं मागितलं. का? मला सेवा करायचं म्हणून. बघा, देव जर भेटत असेल तर सेवेनं भेटतो, गुरु जर प्रसन्न व्हायचा असेल तर सेवेनं प्रसन्न होतो. तुम्हाला शास्त्रातला अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर त्याची सेवा करावं लागतं. सेवेत परमाचार्य. बघा, सेवेमध्ये महाशक्ती आहे. बरेच जणाला असं वाटतं, तुम्ही समजा जर रोज असं ठरवलं, समजा आता मला येताना भूषण स्वामीजींचा एक 2-4 शब्द कानात पडले, 1 कोटी जपयत्न करायचं म्हणले, 100 कोटी टाळ्या वाजवा. मंत्र बी किती मंत्र आहेत? 7 कोटी मंत्र आहेत म्हणे. 7 कोटीषु मंत्रेषु मंत्र पंचाक्षरो महान. 7 कोटी मंत्रामध्ये पंचाक्षरी मंत्र महान म्हणून सांगितले गेलेले. आता तुम्ही मणी माळ घालता, रुद्राक्षाचं माळ घालता, तुळशीचं माळ घालता, त्याला जर शिरोमणी जर नसला तर त्या माळाला किंमत नाही. शिखामणी ज्याला आपण म्हणतो, दोन्ही दोरी एकातून ओवून बाहेर निघतात ना, त्याला शिखामणी म्हणतो. माळ असतो पण शिखा जर त्याला नसला तर त्याला काय म्हणावं? ते माळ उपयोगाचं नाही, त्या माळाला शिखामणीच पाहिजे. मग तसं किती जरी मंत्र असलं तरी सुद्धा 7 कोटी मंत्र आहे, पण त्या सर्व मंत्राचा शिखामणी जर कोणता असेल तर तो पंचाक्षरी मंत्र आहे. पंचाक्षरी मंत्र आहे. 7 कोटीषु मंत्रेषु मंत्र पंचाक्षरो महान. म्हणजे हे मंत्र जर तुम्ही कुठेही बसा, पण मंत्र पठण जप करत असताना
तीन प्रकारचे करता येतो. एक मनामध्ये, काही जण वाणीनं म्हणजे दुसऱ्यांना ऐकू जायला पाहिजे, दुसऱ्यांना ऐकू जातं तसं. काही जण नुसतं ऐकू बी जात नाही, मनात बी करत नाही, होठ मात्र खालीवरी होत असतात. मग या तीन प्रकारे करण्यामध्ये कोणतं महान आहे महाराज? कोणतं महान आहे बघा. फक्त मनामध्ये होठ नाही हल्लं पाहिजे, वाणी नाही बाहेर पडलं पाहिजे, पण तुम्ही जिथं आहे तिथं तुम्ही बसले पाहिजे. फक्त शरीराला नव्हे, मन तुमच्या सोबत बसलं पाहिजे आणि मनामध्येच मनच फक्त त्या मंत्राचं आवर्तन केलं पाहिजे. ते मंत्र मात्र तुमचं बरोबर तुमच्या जीवनाला सार्थक होणारा मंत्र तुम्हाला ते पठण केल्यावर, जप केल्यावर तो फलदायक लाभत असतो. खरं तर या कलियुगामध्ये कलो नाम संकीर्तनम म्हणून सांगितलेले. कलियुगामध्ये जर तुम्ही बघा, त्याच्यामुळं त्यांनी म्हणले की मंत्र जप करा. पण मंत्र जप करण्याचा एकच नियम आहे महाराज, तुम्ही कुठं राहा, कुठं बसा, पण मन मात्र तुमच्या सोबत घेऊन बसा. बरेच जण शरीरानं असतात, मनानं मात्र गावाला जातात. आता शरीरानं तुम्ही इथं आहे, मनानं मात्र कधी महाराज लवकर सोडतील, कधी एकदा आम्ही वरी जावं, कधी एकदा आम्ही प्रसादाच्या ताटावर बसावं, भूक लागलेली. त्याच्यामुळं लोकांचं वाट तिकडं असतं, मन शरीर इथं असतं, पण मन मात्र सगळीकडे फिरून येतो. अत्यंत वेगवान जर कोणतं असेल या जगामध्ये, या विश्वामध्ये, कोणतं आहे? मन आहे महाराज. कारण याला चंचल म्हणून सांगितले गेलेले. एक 10 शब्द आहेत म म म अक्षरापासून, ते सगळे चंचल आहेत. मनो, मधुकरो, मेघो, मानिनी, मधनो, मरुत, मा, मदो, मर्कटो, मत्स्यो, मखारा, दश चंचला. म्हणजे म म म अक्षरापासून 10 शब्द आहेत, त्याच्यामध्ये मन बी आहे. माकड एका ठिकाणी बसतो का? मग तसंच ह्याला सुद्धा वृत्ती लागलेली. म्हणून हे एका ठिकाणी जर बसायचं असेल, गुरुरूपी खांबाला गाडून पंचाक्षरी मंत्र रूपी एक शरीरामध्ये त्या मनाला तो खाली वरी त्या माकडाला काम लावलं पाहिजे. म्हणजे काय? गुरुरूपी खांब गाडून मनामध्ये. म्हणजे याच्यासाठी सांगतात, पहिलं आपल्या धर्मामध्ये काय आहे म्हणून गुरु आहे. तुम्ही कुठून तरी कॅसेट मधून ऐकून, कुठून तरी युट्यूब मध्ये, आता सध्याला गुरु युट्यूब झालेले आहे. युट्यूब सगळ्यांचं गुरु झालेलं आहे. कारण आता काय पाहिजे, लगेच युट्यूब मारलं, लगेच तुम्हाला सगळं मिळतं. म्हणजे तुमचे गुरु कोण झालं? युट्यूब. पण युट्यूबद्वारे जर तुम्ही मंत्र घेतलं तरी ते तुम्हाला फलदायी होणार नाही. तुमच्या सद्गुरूंकडे जाऊन ते मंत्र तुम्ही त्यांच्या हस्ते, त्यांच्या मुखारविंदातून जोपर्यंत तुमच्या कर्णामध्ये घेत नाही, तोपर्यंत ते मंत्र तुम्हाला फलीभूत होत नाही. म्हणून मनात त्रायते इति मंत्रः. मंत्र जप करत असताना अत्यंत सोपं आणि सुलभ मार्ग कोणता आहे तर मनाला मात्र आपल्याला, बरेच जण काय करतात, मनाचं ऐकतात, पण मनाला कसं ठेवायचं? आपण जे सांगतो ते मन ऐकलं पाहिजे. आपण जे सांगतो ते मन ऐकलं पाहिजे. बरेच जण मनाचं ऐकून इकडे तिकडे फिरवतो. मनाचं ऐकले ना तुम्ही, मग पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे असंच पुन्हा 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 या जन्माला येत राहावं लागतो. मनाचं न ऐकलं, मनाचं ऐकलं की आपल्याला हेच चक्रामध्ये फिरत राहावं लागतं. मग जेव्हा तुम्ही असं समजून घ्यायचं की आपलं जेव्हा मन ऐकायला सुरू करतो, तर समजायचं की आपल्यावर भगवंताची कृपा होत चाललेली आहे. भगवंताची कृपा होत चाललेली आहे. तुम्ही सांगितलेलं मन ऐकलं पाहिजे. म्हणून एकाच ठिकाणी बसून शुद्ध परिशुद्ध भावनेनं, म्हणून एका मराठीमध्ये सांगतात,
मराठीमध्ये एक कवी फार सुंदर सांगतो, नरजन्म परम पावन पाहुनी न साधिले ब्रह्मज्ञान, पूछ विना दो पायी लांडा कार्त बहीच्या. म्हणजे नरजन्मामध्ये आल्याच्या नंतर प्रथम काम आहे काय करायचं महाराज. आता तुमचं समजा मला असं वाटतं की 50च्या पुढे गेलं का, 70 32 झालं का. हा, 32 वर्षापासून आपण अखंड शिवनाम सप्ताह करत चाललेलो आहोत. कशासाठी महाराज. आपण करावा विचार. आणि मनमत माऊलीनंच सांगितलं, निजू नका कधी होणार वर्षाला. आणि पुन्हा आज वाकरीकर स्वामीजींचं कीर्तन झालं, टाळ्या वाजवा एकदा जोरदार. आणि त्यांनी गुरु प्रसादाची थोडी महिमा असे श्रेष्ठ भारी. आणि ते प्रसाद घेतल्याच्या नंतर काय काय सोडावं लागतं त्याचं वर्णन त्यांनी खूप सुंदर केलेले आहे. तर जोरदार टाळ्या बनते. कारण गेल्या वर्षी मी कीर्तन इथं बसून ऐकलं, इथंच घरी बसलो होतो, मला कीर्तनाचे थोडं अगोदर आलो होतो. खूप सुंदर वाणी आहे. म्हणजे एवढ्या वर्षपर्यंत आपण कीर्तन श्रवण केलं, पण एक वर्ष सप्ताहामध्ये एक काहीतरी इथं सोडून जायला पाहिजे. इथं बघा आता अग्नी प्रज्वलित झालेले, त्याच्यात टाकून जावा. काय टाकायचं, काहीतरी टाकायचं. तुम्हाला कोणाला राग असला तर त्याच्यात टाकून जावा. अजून 5 आहेत, त्याच्यापैकी अजून काय काय टाकायचंय. कोणाला लोभ टाकायचंय टाका, कोणाला राग टाकायचंय टाका. लोभ राहू द्या, लोभ कशाला टाका, पण राग तरी टाका. एक आजी याला गेली होती काशीला, काहीतरी सोडून यावं म्हणतात. काशीला गेल्यावर काय सोडायचं. तिला गंगेमध्ये स्नान केले, स्नान करून वरी आले. स्नान करता 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 त्यांनी एक संकल्प केली, मी सोडणार. सोडली. मग काशी यात्रा पूर्ण केली. काशी यात्रा पूर्ण केल्यावर मग घरी आली. घरी आल्यावर घरातले जे त्यांची सेवा करणारे असतात ना, त्यांनी विचारलं, आजी काय सोडून आले, काय सोडून आले, काय सोडून आले म्हणलं तर ते आजीनं स्पष्ट सांगितलं, मी कप बसी सोडून आले. चहा सोडले नाही, कप बसी सोडली. म्हणजे आता कप बशी मध्ये आता बरेच जण म्हणतात चहा घ्या म्हणले, नाही हो आम्ही कपात घेत नाही. का आम्ही काशीला जाऊन आलो. काशीला जाऊन यायचं कपात चहा न घ्यायचं याचा काय संबंध आहे. मग ते आजी म्हणली कप आणि बशी सोडलो. मग ती चहा जे विचारायला आली होती ना, ती फार हुशार होती. ती म्हणली कप आणि बशी सोडली पण चहा सोडली नाही ना. चहा सोडली नाही म्हणजे कप बशी मध्ये थोडं येत होतं, आता जग ग्लास मध्ये दे, वाटीमध्ये दे, ताटात दे. सांगण्याचा उद्देश काय सोडावं. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सोडण्यासाठी भरपूर आहे, त्याच्यातलं एक कोणतं तरी सोडायला पाहिजे. आता 32 वर्ष 30 वर्षापासून आपण सप्ताह करतो. प्रत्येक वर्षी जर थोडं 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 जर सोडत गेलो ना, तर तुमच्या इतकं मानवापासून महादेव व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाहीये. असं सिद्धेश्वराची कृपा तुमच्यावर होते. हे सर्व गोष्टी बोलत असताना आपलं कर्म चांगलं ठेवावं लागतं. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो, आप खाने में मजा नहीं औरों को खिलाने में मजा है. 4 दिन की जिंदगी है, किसी को काम दिलाना सीख लो. जर तुम्हाला श्रावण मासभर जर तुम्ही पूजा करत असतील, जर कधी कोणाला भूक लागलेली आहे, कोणी भिक्षुक तुमच्या दारात आलेले आहे, त्याला जर तुम्ही अन्नदान करत नसेल तर तुमची पूजा व्यर्थ होतो.
तुम्हाला जर कोणी तहान लागली म्हणून जर पाणी विचारलं, जर ते पाणी देण्याच्या सोडून जर तुम्ही देवाला बेल वाहून येतो नंतर पाणी देतो म्हणलं ना, देव सुद्धा म्हणतो मला बेल वाहण्याची गरज नाहीये, त्याला तहान लागलेले आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मीच आहे, म्हणून तो त्याला पाणी दे, त्याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतं नाही म्हणून भगवंत सांगत असतो. आता तुम्हाला माहिती आहे, आता हे जन्म कोणासाठी कशासाठी भेटला? त्याला हुडकण्यासाठी भेटलेला. शिवमहापुराण कथेमध्ये एक प्रसंग येतो की तुम्ही कुठं राहता, म्हणजे परब्रह्म परमात्म्याला माता पार्वती प्रश्न करते की तुम्ही कुठं राहता. आता आम्हाला जर तुम्ही विचारलं तर आम्ही म्हणतो जिंतूरला राहतो, आमचा पत्ता सांगतो, मठाचं नाव सांगतो. तुम्ही आता इथं कोणी आडगावहून आलेले, कोणी साखरेहून आलेले, मग असं त्यांच्या गावाचं, कोणी कौसरीहून आलेले, त्याच्या गावाचा पत्ता, त्यांच्या घरचा पत्ता सांगतात. तसं माता पार्वती म्हणली परब्रह्म परमात्म्याला म्हणते तुम्ही कुठं राहता. त्यावेळी माता पार्वतीला हे अपेक्षा होती इथंच माझ्याच बाजूला बसलेले आहेत, कैलासमध्ये राहतात असं सांगतील, असं त्यांनी वाट बघत होती. त्यावेळी फार सुंदर एक प्रसंग येतो. त्या श्लोक माध्यमातून परब्रह्म परमात्मा स्वतःचा पत्ता सांगितलेले. आता तुम्हाला पत्ता कळाला की मग लगेच उद्यापासून हुडकायला सुरू करा. मग परब्रह्म परमात्मा माता पार्वतीला सांगतात नाहम वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे. नाहम वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि पार्वती, तत्र तिष्ठामि पार्वती. बघा, अत्यंत सरळ आणि सोप्या भाषामध्ये परब्रह्म परमात्मा माता पार्वतीला निमित्त करून जगाच्या उद्धारासाठी सांगितलं, हे पार्वती नाहम वसामि कैलासे. आपल्याला सगळ्यांना काय वाटतं, भगवान परब्रह्म परमात्मा कैलास मध्ये आहे. त्याने स्वतः सांगितलं मी कैलास मध्ये नाही आहे. न मेरो, ना मी मेर पर्वतावर आहे, न च मंदिरे, ना मी मंदिरामध्ये आहे. मग प्रश्न पडते की नाही, मग तुम्ही कुठं आहात? मद भक्ता यत्र गायन्ति. बघा, कीर्तनामध्ये विषय काय निघाला शेवटला, नाम जप करा. मद भक्ता यत्र गायन्ति, त्यांनी कुठं राहतात म्हणून सांगितलं. माझे भक्त जिथं गायन करतात, म्हणजे त्यांचं स्मरण करतात, त्यांचं भजन करतात, त्यांचं जप करतात, मी त्यांच्या हृदय कमलामध्ये वास करतो, मी त्यांच्या हृदयामध्ये वास करतो, मी त्यांच्या हृदयात वास करतो. म्हणून सांगतात परब्रह्म परमात्म्याला इकडं तिकडं न हुडकता आपण करावा विचार. आपल्याच मनामध्ये परब्रह्म परमात्मा आहे. इथं एकच खुर्ची आहे, आता दुसरे महाराज आले समजा, एकतर दुसरं खुर्ची घालावं लागेल, नाही तर मला उठावं लागेल, त्यांना बसवावं लागेल. मग तसं आपल्या मनामध्ये सुद्धा एकच खुर्ची आहे. मग ते एकतर तुम्ही पारमार्थ करा, नाहीतर मग 2 नंबरचा लोभ करा. संसार करू नका म्हणलं, संसार करा, पण कसं करा, जसं कमळ चिखलातून वरी येतो पण अजिबात त्याला चिखल लागत नाही, पण ते चिखलात राहतो पण त्याच्यामध्ये चिखल येऊ देत नाही, त्याला कधी चिखल लागू देत नाही. म्हणजे शास्त्र सुद्धा तेच सांगतं, संसार करा पण तुमच्यामध्ये कधी संसार येऊ देऊ नका, तुमच्यामध्ये मात्र परब्रह्म परमात्मा राहू द्या, परब्रह्म परमात्मा राहू द्या, असं परब्रह्म परमात्म्याचाच वास राहू द्या म्हणून सांगितले गेलेले. म्हणून आज खूप सुंदर असं कीर्तन रूपी सेवा समर्पण केले आणि 7 दिवसापर्यंत गायक वादक मंडळीने खूप अत्यंत शोभा सुंदर रीतीने झाला. आणि विशेष करून पाहिलं एवढंच होतं. आता पुन्हा तुम्ही काही वर्ष मागच तुमचं हे सगळं सभा मंडप सुद्धा झाला आणि अत्यंत भव्य दिव्य असा वस्सा ग्रामाला अत्यंत भव्य सभा मंडप सुद्धा तुम्ही केले. आता राहिलं फक्त स्वयंपाकघराचं, स्वयंपाक भवनाचं निर्माण आणि अजून 2-4 खोलीचं निर्माण तुम्हाला करायचंय. ते आगामी येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा
तुम्ही पूर्ण लिहून व्हायला करावं जरासं खाली आणि कर. पूर्ण व्हावं असं नीट कर, मंगल नीट कर, आशीर्वाद इथं नीट कर. प्रदान करून आता खूप काय वेळ झालेली असल्यामुळं प्रवचन हा, जरा जास्त पुढे न कर जरा. घेता परब्रह्म बस. परमात्म्याचं स्मरण सदैव नित्य उठता बसता काही काम रात्री करा. ऊन पडतं. आणि हेमरेड्डी मल्लम्मा सारखं म्हणजे मल्लिकार्जुनाला त्यांनी प्रत्येक पावलाला जसं त्यांनी स्मरण करत होती श्रीशैल मल्लिकार्जुनाला, तसं तुम्ही प्रत्येक